हे जे आंदोलन होत आहे ते गणेश बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीच नेमकं होत आहे आणि म्हणून मुंबई आणि पुण्यातली गणेश उत्सवाच्या दरम्यान होत असलेली गर्दी लक्षात घेता हे आंदोलन पुढं घेऊन जावं असं बऱ्याच जणांचं मत होतं. परंतु आता जसा मी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा 17 फुटी पुतळा दाखवला तशीच आता ह्या आंदोलनाच्या दरम्यान गणेश मूर्ती पण येणार आहे आणि ती मूर्ती आलेली आहे. ती मूर्ती जी आंदोलनाच्या दरम्यान या ट्रकवरती असेल ती मूर्ती ही आहे, जी मूर्ती आंतरवली सराटीमध्ये आलेली आहे. आणि ही मूर्ती गणेश मूर्ती ही ह्या ट्रकवरती जी 17 फुटी उंच असलेलं ट्रक आहे त्या ट्रकवरती असेल गणेश बाप्पाची ही मूर्ती. आणि ही मूर्ती आज आलेली आहे. अर्थात उद्या प्राणप्रतिष्ठापना जेव्हा होईल तेव्हाच उद्या हा बसवला जाणार आहे. कुठं बसवणार पुढं? आरक्षण मंडपात. आरक्षण मंडपात बसवणार. आणि ट्रकवर ट्रक दुसरा आहे, छोटा आहे. छोटा. हा. आता हे आरक्षण मंडपात बसवायचं. आरक्षण मंडपात ह्याचं विसर्जन विसर्जन इथं शागडला कागडला. आणि आता त्याचं ही कुठून मुंबईला. आणली? दाखवा ही मूर्ती. गेवराई आणली ती. हा? गेवराई. गेवराई हा किती फुटीचे? 7.5 फूट आहे. 7.5 फूट उंचीचे. हा बरं. आरक्षण उजव्या मंडपात. सोंडायचं का डाव्या सोंडायचं? डाव्या सोंडायचं. डाव्या सोंडायचं. वा. या आंदोलनाच्या दरम्यान ज्या गणेश मूर्तीला मूळ मुद्दा हाच आहे की गणपतीच्या उत्सवाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये लोक भक्तिभावानं येत असतात. अशा वेळेला हे आंदोलन करू नये. त्याच्यात पर्याय म्हणून गावामध्ये एक गणेश मूर्ती आणि ट्रकवरती एक ट्रक. ट्रकवर किती फुटाची? 3.5. ती 3.5 फुटाची. हा. आणि ही 7 फुटाची. ही हा. गावात बसणार. हे गावामध्ये बसणार मंदिरापासून तिथंच. तयारी झाली हो सगळी? तयारी झाली. तुम्हाला नाही का वाटत जरा गणपतीच्या काळामध्ये नको होतं करायला आंदोलन? नाही पण आरक्षण बी महत्वाचं आहे ना. बरं. हो आरक्षण पण मिळालं हा. पाहिजे. उत्सव पण साजरा उत्सव झाला. बी झाला बी साजरा. आणि गेवराईवरून आणली मूर्ती. हो गेवराई आणली. दरवर्षी एवढीच असते. मला प्लास्टर ऑफ पॅरिसची वाटायला लागली मूर्ती. शाडूची आहे? हा नाही ना हां. शाडूचे नाही. शाडूची नाही आहे ना? नाही बरं बरं. ठीक आहे. तर आता असं आहे की ह्या आंदोलनाच्या निमित्तानं जे वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत त्या प्रश्नात मुख्यत्वे गणेश मूर्ती हा एक प्रश्न होता. तर ती गणपतीच्या मूर्तीची पहिली झलक जी इथे गावात बसणार आहे ती. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, आंतरवली सराटी.